आपल्याकडे लोक भरपूर आहेत पण जी स्किल्स पाहिजेत ती नाही आहेत, आणि आपल्याकडे जॉब भरपूर आहेत पण एक्झॅक्टली त्या जॉबसाठी माणसं मिळत नाहीत. कुठलाही बिझनेस आहे ना तो लॉंग टर्ममध्ये रन करायचा असेल ना तर ते बोरिंगच होतं, कारण तीच गोष्ट तुम्हाला परत 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 करायला लागते. पण जेव्हा तुम्ही ह्या बोरिंगनेसच्या प्रेमात पडता ना तेव्हा खरं तो बिझनेस मोठा होतो. आता आपण जसं म्हणत होतो की 70 तास किंवा 90 तास किंवा वर्क लाईफ बॅलन्स वगैरे, आय थिंक एंटरप्रेन्योरला वर्क लाईफ बॅलन्सचा काय प्रॉब्लेम नसतो. जगामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जी आहे ना ती एकच गोष्ट आणते, इनएफिशियन्सीने सर्वात जास्त लोकांना काम मिळतं. म्हणजे ना तुमची इंडियन रेल्वेज आहे किंवा TCS आहे, कोणी नाही आहे. सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आपण IT मध्ये घेऊन गेलेलो आहे, आणि ते IT मध्ये म्हणजे तो 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, आणि नंतर जाऊन तो कोड लिहित बसतो. त्यामुळे कोर इंडस्ट्रीमध्ये लोक येत नाहीत. लोक बघतात की आपल्याकडे एवढी लोकसंख्या आहे म्हणजे हे निगेटिव्ह आहे. मी म्हणतो निगेटिव्ह नाही आहे. एवढं जर तुमचं डोमेस्टिक मार्केट असेल तर कुठलीही जी कंपनी आहे ही पहिल्यांदा त्या डोमेस्टिक मार्केटला केटर करून उभी होऊ शकते. ह्याच्या पुढे मला असं वाटतं की फक्त माणसांनी प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार. प्रॉफिटेबिलिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर माणसं प्लस टेक्नॉलॉजी. आजच्या जगामध्ये ना इन्फॉर्मेशन हे काय मोठं ग्रेट ॲडव्हान्टेज नाही आहे. तुमचं एक्झिक्युशन स्किल, तुम्ही कशा गोष्टी कराल हेच इम्पॉर्टंट आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवा विषय. आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आहेत सुधीर सरनोबत सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. थँक्यू सर. खूप वेगवेगळ्या ओळखी आहेत सरांच्या, पण आत्ताची ओळख सांगायची झाली तर हाऊ फ्रेमवर्क्स या कंपनीचे ते सहसंस्थापक आहेत. भारतातल्या SME सेक्टरबद्दल ते फार इंटरेस्टिंग काम करत आहेत. याच्या आधी त्यांनी मेडीमॅनेज नावाची कंपनी स्थापन केली, चालवली आणि एक्झिटही घेतली. त्याच्या आधी ते वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर काम करत होते. त्यामुळे एकूणातच SME सेक्टर की जो भारताचा कणा आहे त्या सेक्टरमधल्या कित्येक दशकांचा अनुभव, आणि आता त्या सेक्टरचं काहीतरी अधिक चांगलं व्हावं यासाठी काम, अशी त्यांची पार्श्वभूमी आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यांचा पॉडकास्ट ज्यावेळी एक ऐकला इंग्लिशमधला त्यावेळी खूप समजलेल्या होत्या. आणि आत्ताचं कारण म्हणजे अर्थातच पियुष गोयल यांनी जे स्टेटमेंट केलं एकूणातच भारतातल्या स्टार्टअपबद्दल, SMEबद्दल, तो ट्रिगर म्हणता येईल आजच्या चर्चेला. त्यामुळं खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सरांशी बोलायचं आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवर. आणि पहिला प्रश्न हाच आहे, टू सेट द कॉन्टेक्स्ट, की स्टेटमेंट पियुष गोयलांनी असं केलं की आपण नक्की काय बनवतोय. ते स्टार्टअपला उद्देशून होतं. ज्याला टेक्निकली स्टार्टअपचा शिक्का नाही असे असंख्य स्मॉल आणि मीडियम एंटरप्रेनर्स देशात काम करतात. त्याच्यात अगदी माझाही समावेश होतो, की मायक्रो म्हणूया आपण, मायक्रो, स्मॉल, मीडियम. तर हे नक्की जे ओव्हरऑल भारताचं स्ट्रक्चर आहे ते नक्की काय आहे, आणि या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं बघता? भारतामध्ये जवळजवळ 6.25 कोटी अशा SMEs आहेत. त्यातल्या मायक्रो भरपूर आहेत. ऑलमोस्ट अराउंड 95% मायक्रो आहेत. त्यातल्या 95-96% मायक्रो आहेत. डेफिनेशन अशी आहे की तुम्ही मायक्रो असेल तर तुमचं इन्व्हेस्टमेंट अराउंड तुमची 2.5 कोटी पाहिजे किंवा 10 कोटीच्या वरती तुमचा टर्नओव्हर नको. त्याच्यानंतर स्मॉलमध्ये तुमची 25 कोटी इन्व्हेस्टमेंट आणि 100 कोटीच्या वरती तुमचा टर्नओव्हर नको. आणि त्याच्यानंतर 500 कोटी टर्नओव्हरच्या खालती आणि अराउंड 125 कोटीची इन्व्हेस्टमेंट, असे तुमचे मीडियम बिझनेसेस झाले. आता हे मायक्रो जे आहेत ते बेसिकली एनी शॉप, एनी पेट्रोल पंप घ्या, त्याचाही टर्नओव्हर 7-8 कोटी आरामात होऊन जातो वर्षभरामध्ये. म्हणजे हे सगळे ते बिझनेसेस आहेत. रिअल बिझनेसेस जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत, जे 20 कोटी, 25 कोटी, 30 कोटीपासून 150 कोटी, 200 कोटी, 300 कोटीपर्यंत आहेत, ह्या रिअल SMEs आहेत. आणि ह्या रिअल जगभरात तुम्ही कुठेही जा, तुम्ही US घ्या किंवा अख्खा युरोप घ्या किंवा तुम्ही साऊथ ईस्ट एशिया घ्या, एक रफली अराउंड 30 ते 50% GDP हा SMEs आणतात. त्याच्यानंतर अराउंड 66 ते 70% एम्प्लॉयमेंट SMEs देतात. आणि बाय नंबर 99% कंपनीज, ऑलमोस्ट 90%च्या वरती कंपनीज जे आहे ना ते SMEs असतात. फक्त व्हेरी स्मॉल नंबर्स आर लार्ज कंपनीज, अदरवाईज सगळे SMEs असतात. त्यामुळे व्हॉट यू सेड की हा कणा आहे, हा ॲक्च्युली कणा आहे. म्हणजे ह्याच्यावरतीच सगळं, कारण 66% एम्प्लॉयमेंट, ऑलमोस्ट म्हणजे 3 माणसातल्या 2 माणसं ही SMEमध्ये काम करतात. आणि हे एवढं त्याची पॉवर आहे. आणि ती इंडस्ट्री जी आहे त्या इंडस्ट्रीला जेवढं काही सपोर्ट मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण पॉलिसीजमध्ये जे काय व्हायला पाहिजे काम ते होत नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांची ती ग्रोथ जशी व्हायला पाहिजे ती होत नाही, असं आम्हाला जाणवलं होतं. मे बी वी विल कवर दॅट. आपण जेव्हा पुढे जाऊ हळूहळू तेव्हा आपण बोलू त्याच्याबद्दल. पण पियुष गोयलने जे काही स्टेटमेंट केलं ते चुकीचं नाही आहे.
पण असंही आहे की एक प्रत्येक कंट्रीचा एक कर्व असतो. आज जे चायना करतं आहे ते आपण मे बी अनदर 5 इयर्स नंतर करू. पण चायना 10 वर्षापूर्वी हेच करत होते जे आपण करतो आहे ते. त्यांच्याकडे पण फूड डिलिव्हरीचे भरपूर ॲप झाले होते. भरपूर लोकं त्यांच्याकडे फूड डिलिव्हरीला होती. पण त्यांनी बाकीच्या गोष्टींमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली. आज जर तुम्ही बघाल तर सोलार पॅनलमध्ये कोणी हात धरू शकत नाही चायनाचं. त्यांनी प्राईस एवढी क्रॅक करून टाकलेली आहे की सोलार पॅनलमध्ये कोणी नाही आहे. दे आर गेटिंग इन टू सेमी कंडक्टर्स, दे आर गेटिंग इन टू टेक्नॉलॉजी. ह्या एरियामध्ये ते जात आहेत कारण त्यांनी एक पाथ बनवलेला आहे क्लिअर कट आणि त्यांचं गव्हर्नमेंट त्यांना त्याप्रकारे सगळं सपोर्ट करतं. त्यांच्याकडे तसे एक एंटायर इकोसिस्टीम क्रिएट होते आणि त्या इकोसिस्टीममधून मग त्यांची ती ग्रोथ होते. तर तो एक प्लॅन्ड पार्ट आहे, ते करतायत. पण येस, आपल्यालाही त्या मार्गाने जायला पाहिजे. डेफिनेटली आपल्याला ही जी बस आहे ती आपल्याला मिस करता नाही येणार. आपण इन अ वे ॲग्रिकल्चरनंतर मॅन्युफॅक्चरिंगची जी बस आहे ती आपण थोडीशी मिस करून डायरेक्ट सर्व्हिसेसकडे गेलो. पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फोकस असायला पाहिजे. तो आत्ता नाही आहे असं मला वाटतं. आपल्याकडे सर्व्हिसेसमध्ये फोकस आहे. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जेवढा पाहिजे तेवढा फोकस आपला नाही आहे आणि तिथे ह्या सगळ्या SMEs काम करतात. त्यांना सपोर्ट करणं हे गरजेचं आहे. खरं तर मी असं ऐकलेलं की पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही बोरिंग बिझनेसमध्ये असलं पाहिजे. फॅन्सी बिझनेसेस स्टार्टअप्समध्ये फेम मिळतो पण प्रत्यक्षात पैसे मिळतीलच असं नाही. बरोबर. कित्येक SMEs हे बोरिंग बिझनेस असतात. आपल्याला माहीतच नसतं की ही SME आहे. बरोबर. म्हणजे आपण कित्येकदा ज्या कंपनीत काम करतोय ती SME आहे ती माहीत नसतं. बरोबर आहे. दुकानदाराला माहीत नसतं की मी SME आहे. बरोबर. हॉटेलवाल्याला माहीत नसतं की मी SME आहे. तर हा जो बोरिंग बिझनेस आहे, हा बोरिंग बिझनेस आणि SME यांच्याबद्दल तुमचं मत काय? कुठलाही बिझनेस आहे ना, तो लाँग टर्ममध्ये रन करायचा असेल ना तर ते बोरिंगच होतं. कारण तीच गोष्ट तुम्हाला परत करायला लागते. पण जेव्हा तुम्ही ह्या बोरिंगनेसच्या प्रेमात पडता ना तेव्हा खरं तो बिझनेस मोठा होतो. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही करून आज एक गोष्ट करून फुलपाखरासारखं इकडून तिकडे उडू शकत नाही ना. तुम्हाला तो एक बिझनेस, कुठला तरी बिझनेस तुम्हाला 10 वर्ष तरी करायलाच पाहिजे. त्याच्या जर तुम्हाला रिटर्न्स यायला पाहिजे असतील तर 10 वर्ष तरी तुम्ही त्या कन्सिस्टंटली तो बिझनेस केला पाहिजे. येस, स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही राईट बिझनेसमध्ये आहेत की नाही इम्पॉर्टंट आहे. प्रॉडक्ट मार्केट फिट झालं आहे की नाही हे इम्पॉर्टंट आहे. पण ह्या बोरिंगनेसमध्ये जायला पाहिजे. आता माझे जे को फाउंडर आहेत बागवे सर, ते बागवे सर मुंबईमधून नाशिकमध्ये ते 3 मित्र आले. ते 40 वर्ष एक बिझनेस करत आहेत. 40 इयर्स. त्यांचा रिलायबल ऑटोटेक म्हणून बिझनेस आहे. आता 500 कोटीच्या वरती त्यांचं आहे काम आणि जगभरात फार नाव आहे त्यांचं. ते अतिशय चांगलं काम करतात. पण 40 वर्ष सेम बिझनेस, डे इन अँड डे आउट. तुम्ही आज याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट करा, त्याला मेजर करा, त्याला रिव्ह्यू करा, अजून एक इम्प्रूव्हमेंट करा, मेजर करा, रिव्ह्यू करा, असं ग्रंट वर्क करत आणि फार बोरिंग आहे. पण हे बोरिंग जर कराल तरच तुम्ही मोठे व्हाल. तो कन्सिस्टंटली जर कराल, तुम्हाला कन्सिस्टंटली कुठलीही गोष्ट कन्सिस्टंटली करायला पाहिजे. आपल्याला इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये पण आपण बघतो की तुम्ही एक्सरसाइज करायला जाल, तो एक्सरसाइज जेव्हा तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष कराल ना तेव्हा त्याचे तुम्हाला रिटर्न्स मिळायला लागतात. तुम्ही जर तो जानेवारी 1ला म्हणून समजा 1 महिना केला तर त्याच्यातून काय रिटर्न येत नाही. त्यामुळे हा फोकस असला पाहिजे. हे कन्सिस्टन्सी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे सगळ्या गोष्टीचा. हे कन्सिस्टंटली करायला पाहिजे, कन्सिस्टंटली जगायला पाहिजे. तसं जर केलात तरच तुम्हाला सक्सेस येऊ शकते. पूर्वीच्या जगात एक वेळ आपण म्हणू की ॲव्हेन्यूज कमी होते, एक्साइटमेंट्स कमी होत्या, डिस्ट्रॅक्शन्स कमी होते. आज ज्यावेळी मला दर एका मिनिटाला नवी डिस्ट्रॅक्शन मिळायची सायकोलॉजिकल सवय झाली आहे, अशा वेळेला कित्येक वर्ष रोज उठून तोच व्यवसाय, ज्याला काय तोच त्या म्हणजे गल्ल्यावर बसणं असं कित्येक जण त्याला म्हणतात, उठून रोज गल्ल्यावर बसणं, रोज तेच काम करणं, ही लोक जमवतात कसं? व्हॉट इज द सिक्रेट रेसिपी बिहाइंड दॅट? आय थिंक कुठलाही एंटरप्रेन्योर जेव्हा येतो ना तेव्हा त्याला बाकी कसलं ज्ञान नसतं, पण त्याला त्याच्या प्रॉडक्टचं ज्ञान असतं आणि प्रॉडक्टबद्दल एक पॅशन असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल मी एक बघितलं आहे की हा येतो, तो ज्या बिझनेसमध्ये येतो त्याला त्यातलं थोडंसं कळत असतं आणि तो म्हणतो की नाही. आणि कुठलाही जो बिझनेसमॅन असतो ना तो मला वाटतं थोडासा रिबेल असतो. त्याला त्या स्ट्रक्चरमध्ये जगणं आवडत नाही. त्याला कोणी बॉस सांगेल की हे कर, त्याला ते ऑफिस पॉलिटिक्स जे असतं ते त्याला काहीतरी जमत नसतं. म्हणून तो बाकीची सगळी प्राईज द्यायला तयार होतो आणि मग तो ते काम करायला लागतो. आणि त्या कामातून त्याला तसा कसं आहे की कुठलाही बिझनेस हा एक असं बघायला पाहिजे की माझ्याकडे एक काहीतरी थॉट प्रोसेस आहे, ती मला टेस्ट करायची आहे वर्ल्डमध्ये आणि ती खरी आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे. हा एक पार्ट असतो. तो तुम्ही जाता मार्केटमध्ये आणि तुम्ही बघता की हे प्रूव्ह होतं आहे की नाही आहे. हे माझं एक थेरम आहे. हा मला वाटतं की हा प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये जाऊन विकू शकतो का? आणि दॅट्स हाऊ मग तुम्ही त्याच्यामधून थोडंसं चेंजेस करता, पिवोटिंग करता, आयडेंटिफाय करता आणि हळूहळू ग्रो करता. आता हे जे करण्याचं जे काम आहे ते सगळं एवढं प्रेमाने करण्याचं असतं. त्याच्यामुळे त्या माणसाला त्याची क्षमता होत नाही.
म्हणजे आता आपण जसं म्हणत होतो की 70 तास किंवा 90 तास किंवा वर्क लाईफ बॅलन्स वगैरे, आय थिंक एंटरप्रेन्योरला वर्क लाईफ बॅलन्सचा काही प्रॉब्लेम नसतो. तो सकाळी 7 वाजता जाऊन त्याला जर प्रॉब्लेम असेल तिथे की मटेरियल नाही आहे आज माझ्याकडे आणि मला रॉ मटेरियल तिथे आणून दिलं पाहिजे, तर तो 7 वाजता उठून ते सगळं अरेंज करेल. आणि त्याचं अकाउंटिंग आणि फायनान्स जर क्लोज करायचं असेल तर त्याला दिवसभरात वेळ नाही मिळत, म्हणून 7 ते 10 बसून ते अकाउंटिंग आणि फायनान्स पण क्लोज करेल. त्यामुळे ती एक जी पॅशन असते ना त्याची, त्या पॅशनमुळेच तो ते काम करतो आणि त्याच्यातूनच तो सक्सेस येतो. आता काही गोष्टी आहेत की नुसतं पॅशननी काम होत नाही, त्याला पॅशनला स्ट्रक्चर पण लागतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी आम्ही जे काम करतोय ते त्या ठिकाणचं काम करतोय, किंवा पॅशन आहे पण तुला स्ट्रॅटेजी येणं गरजेचं आहे, पॅशन आहे पण तुला स्ट्रक्चरमध्ये काम करणं गरजेचं आहे. दोज आर दी थिंग्स, त्या आम्ही बेसिकली आणायचा प्रयत्न करतोय. पण एंटरप्रेन्योर हा पहिल्यांदा पॅशनेट असतो, त्याला काहीतरी करायचं असतं, त्याला काहीतरी ह्या जगामध्ये त्याचा एक काहीतरी थिअरम असतो, थॉट प्रोसेस असते, ती त्याला प्रूव्ह करून दाखवायची असते आणि म्हणून तो तिथे येतो. मला त्या सगळ्या फ्रेमवर्क्सकडे तुमच्या यायचं आहे, समजूनही घ्यायचे काही फ्रेमवर्क्स. पण जे SMEजना प्रश्न पडतात त्या आधीचा मूलभूत प्रश्न असा आहे की एक्सटर्नल फोर्सेस इतके डॉमिनंट आहे, टेक्नॉलॉजी येते आहे, AI येतं आहे, आता ग्लोबल मेल्टडाऊन सुरू आहे ज्या दिवशी आपण शूट करतोय, अशा वेळेला ज्या एक्सटर्नल फोर्सेसमध्ये कोणत्या प्रकारचे व्यवसाय टिकतील, कोणत्या प्रकारच्या व्यवसायांना एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे आणि कोणत्या प्रकारचे व्यवसाय मोल्ड झाले तर टिकतील. जिकडे जिकडे AI येईल आणि रिप्लेस करेल असे काही बिझनेसेस आहेत. म्हणजे टिपिकली एखादा BPO बघा, तर BPO आता 1000 लोकांचा BPO असेल तर तो BPO SMEमध्येच येतो, कारण त्याचा टर्नओव्हर 30-40 कोटी असेल. पण असे BPO जे ह्युमन काइंड ऑफ इंटेन्सिव्ह आहेत, ते BPO जाण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही आत्ता तर ऑलरेडी बघताय की रोबो कॉल्स येतात. तुम्हाला एक कॉल येतो आणि मग तो माणूस बोलायला चालू करतो आणि मग तुम्ही तो लगेच कट करून देता. पण हे रोबो कॉल्स यायला तयार झालेत. ऑटोमॅटिक प्रोसेसिंग जे काही डेटाचं होतं, जे तुम्ही पूर्वी डेटा प्रोसेसिंगचं काम असायचं, ते सगळे बिझनेसेस जातील. पण मॅन्युफॅक्चरिंगला मला नाही वाटत की तसा काही मेजर प्रॉब्लेम येईल, कारण ही खुर्ची आहे किंवा हे टेबल आहे, हे सगळं बनवायला लागणारच आहे ना. त्यामुळे हे जे काही बनायचं आहे ते बनवायला लागणारच आहे. आता ते तुम्ही चांगलं कसं करता, फास्ट कसं करता आणि कमी पैशात कसं करता, इकडे सगळा गेम आहे. सगळा गेम तिथे आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपण घेतली पाहिजे. ती टेक्नॉलॉजी आपण शिकलो पाहिजे, ती टेक्नॉलॉजी, आणि ती इंट्रोड्यूस केली पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये. आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं काय करू शकतो, तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता IoT सेन्सर्स, म्हणजे तुम्हाला बेसिकली ऑटोमॅटिक, आता एखाद्या ॲग्रोचा बिझनेस आहे, ॲग्रोच्या बिझनेसमध्ये तुम्हाला कुठल्याही तुमच्या इन्ग्रेडियंट्स किंवा तुमचं फळं असतील, त्या फळांचं ग्रेडिंग करायचं आहे. तो ह्युमन ग्रेडिंग कसं करतो, तो कलर बघतो, तो साईज बघतो आणि ग्रेडिंग करतो. यू कॅन यूज कॅमेरा अँड AI आणि तुम्ही हजारो फळं अशी फटाफट बघू शकता आणि करू शकता. ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी गोळ्यांसाठी आणि बाकीच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी वापरली जाते. ह्या जर सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या, आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजींची कॉस्ट जशी जशी त्या टेक्नॉलॉजी मेनस्ट्रीममध्ये यायला लागल्या, त्याची कॉस्ट कमी व्हायला लागली आहे. त्याच्यामुळे ते होतील. आता जगभरात असं होतं आहे, म्हणजे चायना हे एक मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस होतं. चायनाचा रफली आय थिंक 22-23 हजार USD पर हेड त्यांचा GDP पर हेड होता. पर कॅपिटा इन्कम त्यांचं तेवढं होतं. USचं आय थिंक अराउंड 70,000 to 73,000 आहे आणि इंडिया इज अराउंड 7,000-8,000 आहे. आता इंडियाला जायचं आहे चायनाकडे, चायनाला जायचं आहे अमेरिकेकडे. आता जर चायनाचा पर कॅपिटा GDP वाढायचा असेल तर चायनानी जे काही लो एंडचं काम आहे तिथून बाहेर पडून हाय एंडमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी ते ऑलरेडी 10 वर्षापासून काम चालू केलं आहे. म्हणून आज तुम्ही चायनामध्ये बघाल तर ते सेमीकंडक्टरमध्ये इन्वॉल्ड आहेत. तुम्ही त्यांच्याकडून टेक, आता डीपसिक जे आलं, टेक पण त्यांचं तेवढंच चांगलं आहे. त्याच्यानंतर सोलारमध्ये ते ऑलरेडी आलेले आहेत. त्याच्यानंतर ज्या काही टेक्नॉलॉजिकली हाय, रोबोटिक्स आहे, रोबोटिक्समध्ये ते ऑलरेडी पुढे आलेले आहेत. सो दे आर बेसिकली गेटिंग इन टू द बिझनेस जिथे व्हॅल्यू ॲड हाय आहे. आणि जेव्हा व्हॅल्यू ॲड हाय होऊन त्यांचं जेव्हा बिलिंग वाढेल आणि पॉप्युलेशन तीच राहील, तेव्हा त्यांचं पर कॅपिटा इन्कम वाढणार आहे. आता हे करताना ते काही इंडस्ट्रीमधून बाहेर पडत आहेत. एका इंडस्ट्री आहे की फुटवेअर आहे, फुटवेअरमधून ते बाहेर पडत आहेत, टॉईजमधून ते बाहेर पडत आहेत, गार्मेंट्समधून ते बाहेर पडत आहेत. नाऊ आपण जर त्याच्याने जर आपलं पर कॅपिटा इन्कम वाढणार असेल तर वी शुड एम्ब्रेस दॅट. वी शुड बेसिकली गेट इन टू दोज बिझनेसेस आणि आपण ते बिझनेसेस करून त्या बिझनेसेसमध्ये स्केल क्रिएट केलं आणि त्या स्केलमधून जर आपण प्रायझिंग इम्प्रूव्ह केलं आणि क्वालिटी इम्प्रूव्ह केली, प्रायझिंग कमी करायचं, क्वालिटी इम्प्रूव्ह करायची, स्केल करायचं, हे जर केलं तर हे सगळे बिझनेसेस आपण करू शकतो. सोलार पॅनल्सचा बिझनेस आहे, तो बिझनेसही आपण करू शकतो. येस, आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी देतं आहे, आपल्याला त्याच्यासाठी इन्सेंटिव्स पण देत आहेत, सगळं मिळतं आहे. पण ह्याचा जर नीट यूज केला, काय माहिती आहे का, की गव्हर्नमेंट एका लिमिटपर्यंत तुम्हाला मदत करू शकतं.
आंतरप्रिनरने शेवटी स्वतःच त्याची गुणवत्ता कशी ग्रेडची चांगली इम्प्रूव्ह करायची, प्राईस कशी कमी करायची आणि एफिशियन्सी कशी आणायची, हे त्याचं त्यांनीच ठरवायला पाहिजे. गव्हर्नमेंट काय तुमचा बिझनेस तुमच्यासाठी रन करणार नाही आहे. ते फक्त एक सिस्टीम क्रिएट करतील, एक पॉलिसी क्रिएट करतील, पण उभं राहायचं तुम्हालाच आहे आणि त्याच्यातून वाढवायचं तुम्हालाच आहे. आणि आय थिंक जगामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जी आहे ना, ती एकच गोष्ट आणते, इनएफिशियन्सी. इनएफिशियन्सीने सर्वात जास्त लोकांना काम मिळतं. म्हणजे ना तुमची इंडियन रेल्वेज आहे किंवा TCS आहे, कोणी नाही आहे एवढं एम्प्लॉयमेंट देतं. इनएफिशियन्सी एम्प्लॉयमेंट सर्वात जास्त लोकांना देते. कारण प्रत्येक सिस्टीममध्ये एवढी इनएफिशियन्सी आहे की त्याच्याने आपण, आणि आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे माणसं आहेत ना म्हणून आपण माणसं फेकतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. पण तिथे जर तुम्ही टेक्नॉलॉजी आणलीत थोडीशी, आय नो दॅट की आपल्याला एम्प्लॉयमेंट द्यायला पाहिजे. आज मी म्हणतोय SME 66 to 70% एम्प्लॉयमेंट SMEच देतात, पण त्यांनी टेक पण आणलं पाहिजे. टेक जर आणलं तर त्यांचं ओव्हरऑल व्हॅल्यू ॲडेड इम्प्रूव्ह होईल. व्हॅल्यू ॲडेड इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यांना त्याची प्रॉफिटेबिलिटी येईल. प्रॉफिटेबिलिटी आली की ते R&Dमध्ये इन्व्हेस्ट करू शकतील. त्या इन्व्हेस्टमेंटने ते फर्दर सायकलमध्ये जाऊ शकतील. इनएफिशियन्सी एम्प्लॉयमेंट देती आणि इफिशियन्सी प्रॉफिट देती, व्हॅल्यू देती. भारतात प्रॉफिट आणि एम्प्लॉयमेंट हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द होऊ घातलेत का? आय थिंक थोड्या प्रकारे आहे ते, पण मी असं म्हणेन की आपल्याकडे आता लोकं एवढी आहेत, 1.4 बिलियन लोकं आपण म्हणतो, 140 कोटी लोकं आहेत आपल्याकडे. चायनाचाही हाच पॉईंट होता की 130 कोटी लोकं त्यांच्याकडे होती. लोकं बघतात की आपल्याकडे एवढी लोकसंख्या आहे म्हणजे हे निगेटिव्ह आहे. मी म्हणतो निगेटिव्ह नाही आहे. एवढं जर तुमचं डोमेस्टिक मार्केट असेल तर कुठलीही जी कंपनी आहे ही पहिल्यांदा त्या डोमेस्टिक मार्केटला केटर करून उभी होऊ शकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे एक बेस तयार झाला की त्या बेसनंतर ते इम्प्रूव्ह करू शकतात त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये, त्यांच्या स्केलमध्ये, आणि मग ते वर्ल्ड ओव्हर जाऊ शकतात. तर जर तुम्हाला भारताच्या बाहेर जायचं असेल तर तुम्हाला एक बेस, कुठल्याही धंद्याला एक बेस लागतो. तो बेस तुमची डोमेस्टिक इंडस्ट्री तुम्हाला देईल, कारण डोमेस्टिक कन्झम्पशनच आपलं एवढं हाय आहे. आणि जशी जशी आपली सोसायटी इम्प्रूव्ह होत जाईल तसं तसं कन्झम्पशन आपलं वाढत जाणार आहे. कन्झम्पशन वाढलं की ह्या सगळ्या कंपन्या मोठ्या होणार आहेत. त्यामुळे तो फायदा आहेच. ह्याच्यापुढे मला असं वाटतं की फक्त माणसांनी प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार. प्रॉफिटेबिलिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर माणसं प्लस टेक्नॉलॉजी हे एकत्र गेलं पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी माणसं, म्हणजे आपण आता ह्या जगाचं आपलं, म्हणजे तुम्ही जर एक इकॉनॉमिक जर्नी जर बघितला पूर्ण जगभराचा, तर पूर्वी माणसं खांद्यावर सामान घेऊन जायची. ज्या दिवशी माणसाने खांद्यावरचं सामान आपल्या खांद्यावरून काढून गाढवाच्या खांद्यावर टाकलं ना, त्या दिवशी माणूस फ्री झाला त्या ओझ्यापासून. आणि मग त्या गाढवावरून आपण मग ते गाडीवर टाकायला चालू केलं, गाडीवरून ते जहाजावर टाकायला चालू केलं, जहाजावरून ते आपण विमानामध्ये टाकायला चालू केलं, आणि आपण भरभराट चालू केली. आज मला वाटतं 1.5 बिलियन, 100 वर्षापूर्वी अराऊंड जगाची पॉप्युलेशन 1 बिलियन होतं, आता 8 बिलियन आहे. 8 बिलियनची पॉप्युलेशन ह्या इंडस्ट्रियलायझेशननीच तर ही पोटं भरली गेली ना. आज जी पोटं जर भरली जात आहेत ती इंडस्ट्रियलायझेशनमुळे झालेली आहेत. आणि इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय ॲक्च्युली? ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी. तर जेव्हा पॉप्युलेशन वाढते तेव्हा ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी जर केलं तर ह्या दोघांच्या जे काही एक संगम असतो त्याच्याने तुमचं क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते, वर्क फास्टर होऊ शकतं आणि प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की लोकांमुळे प्रॉफिटेबिलिटी लॉस होते. जर तुम्ही स्मार्टली टेक्नॉलॉजी आणि पीपल एकत्र वापरले तर तुमची प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. तुम्ही माणसांचा उल्लेख केलात म्हणून कोणत्याही उद्योजकाला भेटला आत्ता तरी तो खाजगीत का विना हाच मुद्दा मांडतो की चांगली माणसं मिळत नाहीत. हा त्याच्या पुढचा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचे आकडे आहेत. एखाद्या जॉबसाठी हजारो जणांच्या रांगा लागतात, याचे व्हिडिओ येतात, ते व्हायरल होतात. पण कोणताही उद्योजक इनएव्हिटेबली हे म्हणतो की माझ्याकडं चांगली माणसं नाहीत. तुम्ही या प्रॉब्लेमकडं कसं बघता? तुमचं याच्याबद्दलचं फ्रेमवर्क काय, सविस्तर सांगा. आपल्याकडे स्किल्स जे इंडस्ट्रीला पाहिजेत ते स्किल्सवाली माणसं नाही आहेत, आणि हा मिसमॅच आहे. आपल्याकडे लोकं भरपूर आहेत पण जी स्किल्स पाहिजेत ती नाही आहेत, आणि आपल्याकडे जॉब भरपूर आहेत पण एक्झॅक्टली त्या जॉबसाठी माणसं मिळत नाहीत. हा जो मिसमॅच आहे तो आहे. जर्मनीमध्ये एक मिडल स्टँड, त्यांचे जे म्हणजे SMEs जे आहेत त्यांना मिडल स्टँड म्हणतात. त्यांचे फॅमिली बिझनेसेस आहेत, आणि हे जे बिझनेसेस आहेत ते पूर्ण गावागावामध्ये सेट केलेले आहेत, आणि हे बिझनेसेस 100 वर्ष जुने आहेत. आणि त्या बिझनेसमध्ये त्यांची अशी एक खासियत आहे की ते बिझनेस आहेत ना, ते म्हणजे एखादा नटबोल्ट बनवत असतील पण ते एवढा सुंदर नटबोल्ट बनवतात की जगामधल्या 2 नटबोल्ट जिथे जिथे लागतो ना तिकडे सगळीकडे जातो त्या जर्मनीमधून. त्या एका छोट्या गावामधून तो नंबर 1 किंवा नंबर 2 किंवा नंबर 3 फर्स्ट टॉप 3मध्ये ते असणार. त्यांचं मिडल स्टँड नाव आहे त्यांचं. ते करतात काय माहिती आहे का, की ही कंपनी आहे ना,
ह्या कंपनीची तिथे एक इकोसिस्टीम क्रिएट होते. तिकडचं एक लोकल कॉलेज जे असतं त्या कॉलेजमध्ये 3 महिन्याचा कोर्स असतो. 3 महिने तो मुलगा किंवा मुलगी जी कोणी असेल ती कंपनीमध्ये काम करेल. 3 महिने जाऊन इंडस्ट्रीमध्ये कॉलेजमध्ये जातील. 3 महिने परत इथे येतील, तिथे 3 महिने परत जातील. त्यांच्याकडे एक मास्टर एक असतो जो पूर्ण सगळ्या लोकांना शिकवतो. तर तो जो मास्टर जो असतो तो ह्या सगळ्यांची एक जबाबदारी घेतो आणि त्यांना ते ट्रेड शिकवतो. म्हणजे ॲक्च्युअली काय काम करायचं आहे ना, कॉलेजमध्ये असतानाच हा एक वर्कफोर्स ते क्रिएट करतात. आपल्याकडे समवेअर हा जो समन्वय आहे इंडस्ट्रीचा आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा तो नाही आहे. आपल्याकडे ITI आपण करतो पण ते फार लो लेवलचं आहे. आपल्याला हाय लेवलला जर आज इंजिनियर्स थिअरी शिकतात पण त्यांना जर तुम्ही घेऊन गेलात इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये क्लूलेस असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आपण IT मध्ये घेऊन गेलेलो आहे आणि ते ITमध्ये म्हणजे तो 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग करतो आणि नंतर जाऊन तो कोड लिहित बसतो. त्यामुळे कोर इंडस्ट्रीमध्ये लोकं येत नाही आहेत आणि मी बघितलं आहे की थोडं काम कठीण आहे इंडस्ट्रीमध्ये. कारण तुम्हाला प्लांट एखादा समजा SME असेल तर त्याचा एक शेड असते आणि त्या शेडमध्ये तुम्हाला जाऊन तिथे AC नसतो, तिथे काम करून उभं राहायला लागतं. तुम्हाला जर सिव्हिल इंजिनियर असाल तर तुम्हाला रोडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टवर काम करायला लागतं. ITमध्ये कसं असतं की थंड AC रूम असते, तिथे तुम्ही कोडिंग करताय की तुमच्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला जेवण चांगलं मिळतं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे लोकांचा भर तिकडे जाण्याकडे आहे. पण आपल्याकडे कोअर इंडस्ट्रीमध्ये लोकं येत नाही आहेत आणि ती कोअर इंडस्ट्रीमध्ये जिथपर्यंत लोकं येणार नाहीत त्यापर्यंत ह्या इंडस्ट्रीची ग्रोथ होणं तसं डिफिकल्ट आहे. आज जो हा स्किलचा मिसमॅच जो आहे तो तिथून होत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जी सिस्टीम मी मिटल स्टँडमध्ये बघितली, मी आय हॅव एक्सटेन्सिव्हली स्टडीड दॅट पर्टिक्युलर इकोसिस्टीम. मस्त इकोसिस्टीम आहे ती, खरोखर सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये ते जे विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये येऊन काम करतात आणि मग नंतर परत कॉलेजमध्ये जाऊन थिअरी शिकतात आणि नंतर इंडस्ट्री त्यांना ॲडॉप्ट करते. त्याच्यामुळे काय होतं की ह्या इंडस्ट्रीना कन्सिस्टंटली लोकं मिळत राहतात आणि मग त्यांना हा प्रॉब्लेम येत नाही की आम्हाला लोकं मिळत नाहीत म्हणून. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ह्याचे दुसरे जे इफेक्ट आहेत, सेकंड ऑर्डर इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, ते कसे इफेक्ट आहेत बघा. जर्मनीला आपण म्हणतो कल्चरली स्ट्रॉंग सोसायटी आहे. ती कल्चरली स्ट्रॉंग सोसायटी आली कशी? त्यांच्याकडे कल्चर एवढं त्यांचं स्ट्रॉंग काय? कारण हा इंडस्ट्रीमधला जो गावातला मुलगा आहे ना, त्याचे वडील पण त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करत होते आणि त्याचा मुलगा पण त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे. तो हे घर सोडून गेला नाही आहे आणि हे घर सोडून न गेल्यामुळे त्याच्या मुलाला त्याचे आजी आजोबा तिथेच आहेत. ते त्याला कल्चर शिकवतात की मी 50 वर्षापूर्वी काय केलं होतं आणि हा जो कल्चरल धागा जो आहे तो कल्चरल धागा पण त्यामुळे स्ट्रॉंग होऊन जातो. हा माणूस तिथून म्हणजे जसं आपल्याकडे आज बिहार आणि UPमधून महाराष्ट्रामध्ये लोकं येतात किंवा दिल्लीमधून बँगलोरमध्ये लोकं जातात. हे जे मायग्रेशन आहे तसं मायग्रेशन तिथे होत नाही कारण तिथे जॉब अपॉर्च्युनिटीज गावागावामध्ये अवेलेबल आहेत आणि त्या गावागावामध्ये अवेलेबल असलेल्या जे स्टुडंट्स आहेत त्यांना ट्रेनिंग इंडस्ट्रीज देतं. त्यामुळे इंडस्ट्री, त्याच्यानंतर तिकडची लोकल म्युनिसिपल बॉडी, लोकल इन्स्टिट्यूशन्स आणि युनियन्स पण त्याच्याबरोबर काम करतात. कारण युनियन्सना पण माहिती आहे की जर आपण एकत्र काम केलं तरच ही कंपनी ग्रो होईल आणि ही जर कंपनी ग्रो झाली तरच हे जॉब्स इथे राहतील. नाहीतर दे हॅव टू लिव्ह. म्हणजे छोट्या छोट्या गावांमधून निघून त्यांना शहरांमध्ये जॉब करायला जायला लागेल. तर ही जी इकोसिस्टीम आहे तशी जर इकोसिस्टीम आपण इकडे जर इम्प्लिमेंट केली आणि असं जो एक समन्वय जो आहे, जो एज्युकेशन इन्स्टिट्यूटने इंडस्ट्रीमध्ये लोकं पाठवणं, मुलं पाठवणं, म्हणजे स्टुडंट्स पाठवणं आणि हे जर एक्सचेंज चालू झालं तर आय थिंक आपले प्रॉब्लेम्स भरपूर सॉल्व्ह होऊ शकतील. हा धोरणात्मक उपाय झाला की जो करायला वेळ लागेल. मी आत्ता एक साधा इंडस्ट्रियलिस्ट आहे, समजा 20-25 लोकांची टीम चालवतोय आणि मला मॅनपॉवर मिळण्याची अडचण आहे. तर तुम्ही हा प्रश्न कसा सोडवा? पहिलं म्हणजे तुम्ही एकतर मॅनपॉवर जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये फर्स्ट हायर फॉर ॲटिट्यूड मी म्हणतो नेहमीच, डोंट हायर फॉर स्किल. कारण ज्याला काम करायचं आहे ना तो कुठलंही काम शिकून करू शकेल. आज आपल्याकडे एवढं म्हणजे यूट्यूबमध्ये तुम्हाला काही गोष्ट शिकायची असेल, एखादी टेक्निकल गोष्ट जरी शिकायची असेल तरी यूट्यूबमध्ये त्याचा व्हिडिओ अवेलेबल असतो. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. हायर पीपल फॉर व्हॉट दे वॉन्ट टू डू ऑर त्यांचा ॲटिट्यूड काय आहे त्या ॲटिट्यूडसाठी त्यांना हायर करा आणि त्यांना भरपूर ट्रेन करा. आज आपल्याकडे एक थॉट प्रोसेस अशी आहे की यार मी एवढे ट्रेनिंग आणि याच्यामध्ये पैसे टाकले आणि तो माणूस सोडून गेला तर काय? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर त्यांना ट्रेनिंग नाही केलं आणि तो माणूस तुमच्याकडेच राहिला तर काय? कारण त्यांनी तुमचा जो काही तुम्हाला जो काही प्रॉब्लेम होणार आहे इंडस्ट्रीला तो त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्ही ट्रेनिंग करत राहा आणि तो माणूस जो आहे त्या माणसाला तुम्हाला जे ट्रेनिंग तुम्ही द्याल ते ट्रेनिंग तुम्हाला कन्सिस्टंटली 2 एरियामध्ये करायला लागेल. एक तर स्किलमध्ये करायला लागेल आणि एक ते ॲटिट्यूडमध्ये करायला लागेल. त्याचा ॲटिट्यूड इम्प्रूव्ह करायला लागेल, त्याला फ्रीडम द्यायला लागेल, त्याला स्किल्स त्याचे इम्प्रूव्ह करायला लागतील, ह्या गोष्टी करायला लागतील. आणि आपल्याकडे असं नाही आहे की लोकं नाही आहेत. आता माझं एक म्हणणं आहे, म्हणजे आम्ही जे हाऊ फ्रेमवर्क्स थ्रू करणार आहे काम पुढे, ते एक काम असं आहे की लोकं 60व्या वर्षानंतर रिटायर होतात.
पण एवढं सगळं नॉलेज त्या माणसाने रिटायरमेंट करून त्याच्या नातवंडांना खेळवण्याकडे जावं का? त्यांनी परत इंडस्ट्रीमध्ये येऊन ह्या लोकांना तो ट्रेन करू शकतो. त्याच्याकडे एवढं म्हणजे आता तुम्हाला समजा सिंपल गोष्ट म्हणजे वेल्डिंग हा प्रकार आहे. ह्या वेल्डिंगचे तुम्हाला ट्रेनर मिळत नाहीत. पण देर आर सो मेनी गुड वेल्डर्स त्यांनी स्वतः हाताने हे ट्रेनिंग केलेले आहेत. ते 60 वर्ष झाली कंपनीने रिटायर केले, ते घरी जाऊन आता नातवंडांना खेळत बसतात. कॅन वी ब्रिंग देम बॅक आणि त्यांना इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या लोकांना ते शिकवू शकतील का? ह्या यंग जनरेशनला ते शिकवून ॲक्च्युअली प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊ शकतील का? देऊ शकतील. दिवसातले 2 तास, आठवड्यातील 3 दिवस जरी आले तरी हे स्किल डेव्हलपमेंट होऊ शकतं. आता एक गोष्ट अशी आहे की आपण गव्हर्नमेंटकडे बघू, इकडे तिकडे बघू. मी म्हणतो की नाही, आपल्याला आपल्या हातामध्येच हे कंट्रोल घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी कोऑपरेशनची पण गरज आहे. म्हणजे आता आम्ही समजा 10 कंपन्या आहेत, आम्ही एकमेकांची कॉम्पिटिशन नसेल करत, पण आम्हाला वेल्डिंग सगळ्यांना सेम लागतं. कॅन दिस 10 कंपनीज कम टुगेदर, माझ्याकडे 5 वेल्डर आहेत, तुझ्याकडे 10 वेल्डर आहेत, तुझ्याकडे 7 वेल्डर आहेत, अशा सगळ्यांचं म्हणून समजा एक 70-80 वेल्डर आहेत. ह्या वेल्डरना आपण एका ट्रेनिंग हॉलमध्ये आणून एका ठिकाणी तिकडे जर आपण बाहेर आणलेलो लोक जे ट्रेंड आहेत किंवा जे रिटायर्ड झालेले लोक आहेत आणि त्यांनी जर ह्याचं ट्रेनिंग दिलं तर त्याची कॉस्ट पण डिवाईड होईल, सगळ्यांना ट्रेन होईल आणि एकत्र होऊन काम करता येईल. तर असे वी हॅव टू थिंक आउट ऑफ द बॉक्स आणि असे सोल्युशन शोधायला लागतील की जेणेकरून आपली कॉस्ट कमी राहील, आपल्याला इंडस्ट्रीमधले जे काही टॅलेंट आहे, जे रिटायर होतं आहे टॅलेंट, त्या रिटायर टॅलेंटला परत आपल्याला आणता येईल आणि आपल्या यंग जनरेशनला ट्रेन करता येईल. माणसांच्या बद्दलचा एक प्रॉब्लेम जो मला पटकन आठवला, मी तुम्हाला विचारला, पण तुमच्या अनुभवातनं आत्ताच्या छोट्या उद्योगांपुढचे मेजर प्रॉब्लेम कुठले कुठले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय काय सोल्युशन देता? फंडामेंटली 10-12 कोटी झाल्यानंतर तुम्हाला एक चॅलेंजेस असे असतात की तुमची सेल्स ग्रोथ होत नाही आहे. तुम्हाला सेल्स पाहिजे वाढवायचा तसा वाढवता येत नाही आहे. त्याच्यानंतर तुमची प्रॉफिटेबिलिटी लो आहे, म्हणजे तुमची कॉस्ट हाय आहे. त्याच्यानंतर कॅश फ्लो तुमचा टाईट आहे, म्हणजे तुमचं कलेक्शन व्यवस्थित नाही आहे. लोकं मिळत नाहीत, त्याच्याबद्दल आपण आत्ता ऑलरेडी बोललो. आहेत त्या लोकांना मोटिवेटेड नाही आहेत. मग भरपूर गोष्टी असतात त्याच्यासाठी. माझे काही कस्टमर्स माझ्या क्वालिटीमुळे किंवा बाकी कसल्या गोष्टींमुळे हॅपी नाही आहेत. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे एंटरप्रेन्योरचा तो की मला वेळच मिळत नाही काय करायला. आज एंटरप्रेन्योर म्हणजे एक डिस्ट्रॅक्शन्स वाढलेली आहेत, सोशल मीडिया वाढला आहे, हे सगळं आहे. पण तरीसुद्धा फोकस हा एक चॅलेंज सगळीकडेच आहे. हे आमच्या म्हणजे मी जे TLC आमचे बागवे सर आहेत, त्या बागवे सरांनी 20 वर्ष जे काही काम करतात TLCमध्ये, त्याच्यातून आम्हाला जे काही एक 7 हे प्रॉब्लेम सापडलेले आहेत की हे कॉमन आहेत. 10-20 कोटीची कंपनी घ्या किंवा 150 कोटीची कंपनी घ्या, ह्या सगळ्यांना हे 7 प्रॉब्लेम्स कॉमन आहेत. आणि ह्या 7 प्रॉब्लेम्सवरती तुम्ही कसे काय सॉल्व्ह करू शकतात ते आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आहे. आता सगळे सविस्तर उत्तरं, इंडिव्हिज्युअल उत्तरं तर तुमच्या फ्रेमवर्क्समध्ये मिळतील, पण माझ्यासाठी जर्नलिस्ट म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम दिसतो यातला की वेळच नाही ओनरला, हा तुम्ही कसा सॉल्व्ह कराल? ओनरला वेळ नाही, एकतर म्हणजे त्याला फोकस आणायला पाहिजे. म्हणजे मला जे काही करायचं आहे ते मी जनरली म्हणतो की तुम्हाला टास्क लिस्ट हे करायला पाहिजे, कॅलेंडर करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण सर्वात जास्त गोष्ट अशी आहे ना की डेलिगेशन करायला पाहिजे. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे आणि रुटीन काय आहे ह्याच्यामधलं सॅग्रिगेशन करून तुम्हाला डेलिगेशन करायला पाहिजे. आज एंटरप्रेन्योरकडे कसं असतं की तो जेव्हा येतो ना बिझनेसमध्ये, तेव्हा तो स्वतः काहीतरी हाताने करणारा असतो. त्यामुळे त्याच्याकडे एक बिलीफ असतो की मी केल्याशिवाय ना हे नीट होणारच नाही. आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नाक खुपसत बसतो आणि मग ते अकाउंट्समध्ये जाऊन छोट्या छोट्या गोष्टी बघेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इकडे जाऊन बघेल किंवा HR मध्ये करत बसेल. आय थिंक फंडामेंटली तुम्हाला जर ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला डेलिगेशन पहिलं शिकलं पाहिजे. आणि डेलिगेशनला त्याला एक मेथड आहे, म्हणजे तुम्ही डेलिगेट करा, त्याच्यानंतर छोट्या गोष्टीपासून डेलिगेशन करा आणि हळूहळू मोठ्या मोठ्या गोष्टींकडे घेऊन जा. पण डेलिगेशन करताना तुम्ही दिलं आणि सोडून दिलं असं पण नाही, म्हणजे तुम्हाला त्याला थोडा वेळ फॉलोअप करायला लागतं. ते जे काही तुमचे ज्युनियर्स असतील, 3, 4, 5 जे काही ज्युनियर्स असतील त्यांना तुम्हाला ट्रेन करायला लागेल, त्यांना त्या गोष्टी समजावून द्यायला लागतील. आणि एक हा 6 महिन्याचा जर्नी एक असतो. तो 6 महिन्याचा जर्नी तुम्ही जेव्हा न्याल त्यांच्याबरोबर, एक तो जर्नी पास कराल, त्याच्यानंतर त्यांना स्वतःहून त्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि हे होताना लोकं चुकणार आहेत. तुम्ही पण चुकला होतात तर ते पण चुकणारच आहेत. पण ॲज अ एंटरप्रेन्योर तुम्ही त्यांना हे कसं काय चुकलं बघ, मी कसं चांगलं करून दाखवतो, त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या चुकांकडे थोडंसं दुर्लक्ष करून त्यांना गायडन्स जर दिला आणि त्यांना सांगितलं की नाही बाबा चूक तर होणार आहे, ठीक आहे, चल पुढे जा आणि कर, तर त्याच्याने त्यांचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येईल. आणि जेव्हा तो आत्मविश्वास येईल तेव्हा त्याने ते जे काही काम करतील ते एक चांगलं काम करायला लागतील. पण फंडामेंटली डेलिगेशन हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि ओनरला मिक्स केलं तर सगळं व्यवस्थित होईल, हा जो एक बेसिक हे आहे, म्हणजे तो ॲब्सोल्यूट रॉंग विचार आहे. पण तो आहे, कारण
ती ठिणगी आहे, ज्या ठिणगीमधून तो बिझनेसमध्ये आला, त्यामुळे ते आहे. पण त्याला ते सोडायला पाहिजे. काय काय जसं साप कात सोडतो आणि नवीन तयार होतो, तसं एक जर्नी असतो प्रत्येक बिझनेसला. मला वाटतं एक 7-8 कोटी 10 कोटीला तुम्हाला एक वेगळ्या गिअरमध्ये जायला लागतं. एक 30-40 कोटी झाल्यानंतर वेगळ्या गिअरमध्ये जायला लागतं. हे गिअर जेव्हा बदलतात तेव्हा मागचा गिअर सोडून पुढच्या गिअरला जातानाचा जो जर्नी असतो तो करायला लागतो. आणि तो मेनी एंटरप्रेन्योर्स म्हणजे मला तो असा दिसतो की हे बिझनेस ओनर्स जे आहेत तो हा जर्नी करू शकत नाहीत. त्यांना हातातलं सोडवत नाही. एक तर ट्रस्टचा प्रॉब्लेम असतो की मला सगळी इन्फॉर्मेशन याला दिली आणि सोडून माझ्या कॉम्पिटिटरकडे गेला तर काय. म्हटलं आजच्या जगामध्ये ना इन्फॉर्मेशन ही काय मोठं ग्रेट ॲडव्हान्टेज नाही आहे. तुमचं एक्झिक्युशन स्किल, तुम्ही कशा गोष्टी कराल हेच इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन सगळी अवेलेबल आहे. आता तुम्ही जर ChatGPTला जाऊन विचाराल ना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तो अगदी डिटेलमध्ये समजावून देईल. त्याच्यामध्ये नाही, तुम्ही इम्प्लिमेंट कसं कराल, स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये इम्प्लिमेंट कसं कराल, ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून डेलिगेशन करणं, त्या डेलिगेशनला फॉलोअप ठेवणं, सर्टन आम्ही आमच्या फ्रेमवर्क्समध्ये त्याचे स्टेप्स दिलेले आहेत, सगळ्या एकदम डिटेलमध्ये स्टेप्स दिलेले आहेत, की म्हणजे अप टू धिस पॉईंट की आठवड्याला 2 तास, दिवसाचा समजा एक 2 तासाचा टाईम तुम्ही स्वतःसाठी ठेवा आणि डू नॉट डिस्टर्ब नावाचा बोर्ड लावा तुमच्या केबिनच्या बाहेर आणि कोणालाही तुम्ही भेटू नका. लोअर समजा तुमचं व्हॅल्यूमध्ये क्लायंट्स, टॉप 20 क्लायंट्स तुम्हाला 80% बिझनेस देतात, बॉटम 20% क्लायंट्स तुम्हाला ऑलमोस्ट निग्लिजिबल बिझनेस देतात. स्टार्ट डेलिगेटिंग दिस क्लायंट रिलेशनशिप्स टू ज्युनियर पीपल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आम्ही त्या अशा एकदम अशा डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला हा जर्नी जो आहे डेलिगेशनचा तो एक 6 महिन्यात 1 वर्षामध्ये सॉल्व करता येईल. तो सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला स्वतः टाईम मिळेल. जो टाईम मिळेल तो मग तुम्ही स्ट्रॅटेजीकडे, मार्केट एक्सपॅन्शनकडे, प्रॉडक्ट एक्सपॅन्शनकडे आणू शकाल. तो हा एक असा बेसिक आहे. पण त्याच्यासाठी फोकस गरजेचा आहे, डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मी स्वतःही काम करताना बऱ्याचदा हे प्रयत्न करतो, डिफिकल्ट आहे पण मी पण ते प्रयत्न करतो की 2 तास फोकस वर्क. मग तुमचं ना व्हॉट्सॲप बघा, ना मेल बघा, काय बघा, फोकस वर्क. एक काम हातात घेतलं आहे ते कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या गोष्टीकडे जा. हे हे एक थोडंसं डिसिप्लिन जे आहे ते डिसिप्लिन लावल्याशिवाय काही नाही आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या व्यायामासाठी सकाळी 5 वाजता उठा, 6 वाजता जा, 6 ते 7 तो व्यायाम केला तर हे मिळतील, बेनिफिट मिळतील. हा जो रिदम आहे एक सिस्टीम्सचा, हा रिदम, हा डिसिप्लिनचा रिदम लावल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. ते करणं गरजेचं आहे. हे जे तुम्ही सांगताय की प्रत्येक टर्नओव्हरच्या स्केलला नवीन काहीतरी करायला लागतं, हे कळतं सगळ्यांना पण वळत नाही. तर आनंद देशपांडे सर त्याला सेकंड ऑर्बिट थिंकिंग म्हणतात. तुम्ही त्याला काय सोडायचं, काय घ्यायचं ते सांगताय. ओव्हरऑलच काय असे ट्रेट्स आहेत पर्सनॅलिटीचे कुठल्याही SME ओनरच्या, मग तो हॉटेल चालवणारा असू दे तर मॅन्युफॅक्चरिंग चालवणारा असू दे, की जे काही वेळेला कंटिन्यू राहावे लागतात आणि काही प्रत्येक फेजसाठी बदलावे लागतात, असं काय? फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज जेव्हा तुम्ही चालू करता कुठलाही बिझनेस तेव्हा तुम्हाला करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे करण्यावरती सगळा फोकस असतो. त्यामुळे करा 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 करा, जे काही करताय ते पुढे चला, पुढे घेऊन चला, पुढे घेऊन चला, हा एक आहे. एकदा एक तुम्ही 10 ते 12 कोटी 15 कोटीच्या फेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला सिस्टीम्स थिंकिंग यायला पाहिजे. तुम्ही आता सिस्टीम्स लावायच्या मागे लागला पाहिजेत. म्हणजे काय होतं की कुठलीही गोष्ट तुम्हाला रिपीटॅबिलिटी आली पाहिजे. त्यामुळे रिपीटॅबिलिटी जर यायची असेल तर तुम्हाला प्रोसेस लावायला पाहिजे, सिस्टीम लावायला पाहिजेत. त्याच्यामुळे तुमचा फोकस जो आहे तो सिस्टीम्सवर यायला पाहिजे. हा जेव्हा सिस्टीम्सवरती फोकस येईल तेव्हा तुमचं जे प्रॉडक्ट आउटपुट आहे ते कन्सिस्टंट यायला लागेल. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल डुअरवरून तुम्ही आता हाताने करण्यावरून सिस्टीम्सने करणं ह्याच्या गोष्टीकडे येत आहे. आता सिस्टीम विल जनरेट द आउटपुट, हा एक थॉट प्रोसेस आहे. ह्या सिस्टीम्स जेव्हा तुम्ही ह्याच्याही पुढे स्केल करता तेव्हा तुम्हाला आता एक तुमचं एक त्यावेळेला काय होतं की एक 20-30 कोटीमध्ये तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ना ते सेट होऊन जातं. तुम्ही सिस्टीम्स लावल्या, प्रोसेसेस लावल्या, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेट होऊन जातं. आता प्रॉब्लेम यायला लागतो की माझ्याकडे कॅपॅसिटी तर मी जनरेट केलेली आहे, आता माझ्याकडे सिस्टीम्स आहेत, लोकं लागलीत, ते बनवत आहेत, सगळं व्यवस्थित होतं आहे. पण आता माझ्याकडे आयदर प्रॉडक्ट नाही आहे किंवा आयदर मार्केट नाही आहे. तर मग मार्केट आणि प्रॉडक्टच्या मागे जायला लागतं. म्हणजे यू नीड टू नाव सेट सिस्टीम्स इन युअर सेल्स अँड मार्केटिंग. जेव्हा तुम्ही 20-30 कोटीपर्यंत असतात तेव्हा तुमचे समजा B2B बिझनेस आहे तर एक 10-20 कस्टमर असतात, त्याच्या पलीकडे काही कस्टमर नसतात. तुम्ही जर सप्लायर असाल तर तुमच्याकडे महिंद्रा किंवा टाटा असे 3-4 असतील तर त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस होऊन जातो. पण जेव्हा तुम्ही अशा बिझनेसमध्ये असता, जेव्हा 30-40 कोटी बिझनेस आहे तुमचा आता आणि आता तुम्हाला वाढवायचा आहे तो, तर तुम्हाला कस्टमरवरती फोकस आणायला लागतो. आणि कस्टमर फोकस आणायचा म्हणजे तुम्हाला सेल्स
आणि मार्केटिंग ह्याच्यामधला फरक समजून घ्यायला लागतो. सेल्समध्ये सुद्धा फील्ड सेल्स आणि सेल्स मॅनेजमेंट ह्याच्यामधला फरक समजून घ्यायला लागतो. तिथे तुम्हाला सिस्टीम्स लावायला लागतात. आतापर्यंत तो ओनरच स्वतः बोलतो कुठल्याही कस्टमरशी आणि ऑर्डर आणतो आणि सगळं करतो. आता सेल्समध्ये सिस्टीम लावायला लागतात. हे 30-40 कोटीला सेल्सच्या सिस्टीम लावल्या की तो एक 70-80 कोटीपर्यंत जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग त्याला सिस्टीममध्ये यायला लागतं की मला प्रॉडक्ट एक्सपॅन्शन करायला पाहिजे. कारण आता तुमचं प्रॉडक्ट जे आहेत ते सेट आहेत, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेट झालं, तुमचं सेल्स पण सेट झालं, पण आता पुढे एक्सपॅन्शन कसं करणार? मग तुम्हाला आता अलाइड प्रॉडक्ट्स काय आणू शकतो, सेम कस्टमरला मी अजून काय देऊ शकतो, सेम जॉग्रफीमध्ये मी अजून काय देऊ शकतो, किंवा नवीन जॉग्रफी जर बघायची असेल तर नवीन जॉग्रफीमध्ये सेम प्रॉडक्ट मी घेऊन कसं जाऊ शकतो. हे जे थॉट प्रोसेसेस आहेत, ह्या थॉट प्रोसेसेसला आपल्याला जायला लागतं. त्याच्यामुळे मग हे जर करायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट R&Dमध्ये करायला पाहिजे. म्हणजे तुमचे जे काही प्रॉफिट्स येत आहेत त्याच्यामधला एक इयरमार्क करून तुम्ही काहीतरी रिस्क घ्यायला पाहिजे किंवा हे प्रॉडक्ट करून बघू. बऱ्याचदा फेल व्हाल, नो प्रॉब्लेम, पण तो एक फेल्युअरचा ॲप्रोच ठेवून काहीतरी बिल्ड करायचं, हे करायला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा 10-20 कोटी असेल तेव्हा तुम्ही करणं, त्या करण्यावरून सिस्टीम्स ॲप्रोचवरून सेल्स अँड मार्केटिंगमधल्या सिस्टीम्सचा ॲप्रोच, त्याच्यानंतर तुमचा R&Dचा ॲप्रोच. हा जर्नी जो आहे, हा जर्नी मी म्हणतो की हे गोष्टी आपल्याला चेंज करता आल्या पाहिजे. त्यामुळे पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर जो आहे तो ह्या 4 गोष्टींमधून येऊ शकतो.